अहो पब्लिक, तिकडं कुठं बघायला, इकडं बघा इकडं. तर तुम्हाला माहित आहे काय, एक स्मार्टफोन नवीन आलाय, लॉन्च झालेला आहे. तो कुठला आहे? तर ते सैयारा बियारा ते मूवी बघण्यापेक्षा तुम्हाला नवी स्मार्टफोनची माहिती घ्या. तर ह्यो कशाना सांगायला म्हणत असाल तर कंडका आणि झणझणीत फोन आलेला आहे. तो म्हणजे IQ चा कंडका फोन आणि झणझणीत म्हणजे Z10R चा फोन आहे हा. यामध्ये असे काही फीचर्स, हिडन फीचर्स आणि असे काही क्वालिटी त्यांनी दिलेली आहे, याची संपूर्ण डिटेल या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओला जर आपण स्किप करू नका, कारण की तुम्हाला त्या युट्यूब साठी किंवा कुठल्याही ब्लॉगिंग इंस्टाग्राम चॅनल असेल तुमच्यासाठी, त्यासाठी हा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे. आणि हा फोन कमी बजेटमध्ये तुम्हाला देण्यात येत आहे. IQ चा सगळ्यात कमी बजेटचा आणि स्मार्टफोन आहे. याची एकदम क्वालिटी एकदम ब्रँडेड आहे. हा फोन एकदम म्हणजे 40-45 हजाराचा होता, पण ह्याचा रेट त्यांनी कमी केलेला आहे. याची संपूर्ण डिटेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. तर कुठेही जाऊ नका, डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक सुद्धा देईन. Amazon वर आता सेल सुद्धा लागणार आहे, ती तारीख पण नक्की या व्हिडिओमध्ये असणार आहे. कुठेही स्किप करू नका, नक्की हा व्हिडिओ बघा. तर व्हिडिओला आता सुरुवात करूया. हा स्मार्टफोन कधी आलेला आहे? तर आज 24 जुलै आज चाललेला हा स्मार्टफोन. तर याची डेट निघणार आहे अमेझॉनची, ती आहे 29 तारखेला ऑफर निघणार आहे याची. अमेझॉनला 29 तारखेला, कोणीही विसरू नका. आता आपण याची संपूर्ण डिटेल बघणार आहोत. स्क्रीनवर तुम्हाला पण आता दिसत असेल. याचा प्रोसेसर आहे MediaTek डेन्सिटीचा 7400, म्हणजे प्रोसेसर एवढा दणका आणि जोरात आहे. तुम्ही बघू शकता, हे 7400चा प्रोसेसर आहे. म्हणजे यात गेमिंग पण अल्ट्रा लेवलची असणार, प्रो लेवलची गेमिंग असणार. तुम्ही आता यात पण एक फीचर दिले त्यांनी, गेम साठी पण वेगळं फीचर आहे, मल्टीटास्किंग पण आहे यात. आता हे पहिला पूर्ण डिटेल बघूया आणि तो नंतर पार्ट आपण नंतर बघूया. तर ऑपरेटिंग सिस्टीम यामध्ये Android 15+ फन टच OS 15, म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम 15, म्हणजे Android 15चा मॉडेल आहे. आता 14चा काही फोन मध्ये चालू आहे, आता 15चा आलेला आहे ह्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये रॅम प्लस जी म्हणजे रॉम जे आहे 8 GB ची पण आहे आणि 12 GB ची पण आहे. यामध्ये तुम्ही 12 एक्सटेंडेड म्हणजे एक्स्ट्रा वाढवून पण घेऊ शकता, 12+12 पण करू शकता. आणि आता 8/256 पण आहे आणि 12/256, त्याच्या म्हणजे त्याच्या क्वालिटीनुसार त्याची विक्री होत असते, ते पण आहे. आणि त्याची किंमत वेगवेगळ्या पद्धतीने ठरलेली असते. त्यानुसार याच्या इतर बघू शकता, डिस्प्ले 6.67 कर्व अमोल LED चा FHD प्लस 1080x2400 आणि 120 हर्ट्झचा HDR10 प्लस 800 निट्स प्रोटेक्शन स्कॉट्स एक्सटेन्शन आणि डायमंड शील्ड क्लास आहे यामध्ये. म्हणजे कव्हरेज म्हणजे कर्व आहे त्याला, तो डायमेन्शन क्लास म्हणजे वेगळ्या पद्धतीचा क्लास जो आहे, जो म्हणजे हार्ड असणार आहे. आणि वेटला पण कमी वेटचा आहे फोन आणि स्लिम वाटणार आहे. हातात घेतल्यानंतर एकदम म्हणजे तुम्हाला हेवी फोन जे वाटतात तसा फोन नाही, हा वेगळ्या पद्धतीचा फोन आहे. याच्यामध्ये फ्लॅश जो आहे, बॅटरी 5700 मेगाहर्ट्झची आहे. 5700 मेगाहर्ट्झची बॅटरी आहे. चेष्टा आहे काय? यामध्ये तुम्हाला जर आता 44 वोल्टचा चार्जर म्हणजे फास्ट चार्जिंगचा आहे. म्हणजे यामध्ये असं होणार आहे की तुम्ही जर आता फोन तुमचा 0% किंवा 5% जरी असला, 1% जरी असला, तुम्ही जर फोन चार्जिंगला लावलात तर तो फोन म्हणजे 15 ते 20 मिनिटं, म्हणजे 15 मिनिटाच्या आत मला वाटतंय 50% वर चार्जिंग होऊन जातं त्यामध्ये. आणि यामध्ये आणखी एक फीचर त्यांनी दिलेलं आहे, ज्यामध्ये त्याची कॅमेरा क्वालिटी पण, आता मुख्य कॅमेरा क्वालिटी आपण चेक करणार आहोत, ती म्हणजे 50 मेगापिक्सल. यामध्ये सोनी IMX 882 प्लस 2 मेगापिक्सल डेप्थ OIS 4K 30 FPS आणि औरा लाईट. सेल्फी कॅमेरामध्ये आता बघा 32 मेगापिक्सल 4K 30 FPS स्क्रीन फ्लॅश. आता याच्यामध्ये नेमकं काय, आता तुम्ही जर युट्यूबर किंवा ब्लॉगिंग असाल तर इंस्टाग्रामवर सध्या आता ब्लॉगिंग एक फेमस होत आहे आणि हा कंटेंट आता संपणारा नाही आहे. यामध्ये आता क्रिएटिव्हिटी जास्त आहे, त्यामुळे हा फोन खूप महत्वाचा आहे. त्यामध्ये आता त्यांनी सांगितलेलं आहे बघा, इथं 4K ब्लॉगिंग होणार आहे. आता त्यांचं ऑफिशियल पेज पण इथून साईडला दाखवणारच आहे, ते पण बघा तुम्ही. ह्याच्यामध्ये सर्व काही त्यांनी डिटेल दिलेली आहे. आणखीन काय यामध्ये आपण आता बघणार आहोत, म्हणजे हे कर्वनेस असते, ती थिकनेस साईडला, साईडची पट्टी. मग एक 183.5 वेट आहे याचं. पॉलिकॅप बॉनेटेड आहे आणि IP68 ते IP69 मिल STD 810 आहे. कलर आपण बघणार आहोत. त्यात कलर कुठला आहे, ऍक्वा फ्लो मध्ये आहे आणि मून शॅडो मध्ये कलर आहे. त्यामध्ये सेन्सर पण याचा खूप चांगला आहे. डिस्प्ले, फिंगरप्रिंट आणि फेस अनलॉक, लाईट कनेक्टिव्हिटी यामध्ये ब्लूटूथ आहे. यामध्ये वेगळी काहीतरी कनेक्टिव्हिटी यांनी दाखवलेली आहे. ब्लूटूथ पण आहे 5.4 आणि वायफाय 6 आहे. ड्युएल सिम 5G आहे. नेटवर्क बद्दल म्हणलं तर हा फोन कंडका आहे, कारण नेटवर्क आता सध्याच्या या काळामध्ये नेटवर्क आपल्याला खूप इश्यू असतो. यामध्ये डबल प्लसचं नेटवर्किंग आहे, वायफाय नेटवर्किंग वेगळं आहे आणि
आपलं 5Gचं नेटवर्किंग वेगळं आहे, यामध्ये सिस्टीम वेगळी डिफरंट आहे सगळ्या सगळ्या कन्सेप्ट पासून. कारण खूप काही मोबाईलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. यामध्ये ट्रान्सलेट स्मार्टफोन, स्मार्ट नोट्स यामध्ये काय काय आहे तर बघा, इनबिल्ड फीचर 44 फीचर्स आहेत यामध्ये. ऍड्स म्हणजे 44 ऍड्स इनबिल्ट आहेत यामध्ये. यामध्ये ट्रान्सलेट स्मार्टफोन, स्मार्ट नोट्स आहे, गेम मोड आहे, हायलाइट 4K सेल्फी आहे, YSIP रेटिंग सुद्धा आहे, अमोल LED कव्हर डिस्प्ले आहे. म्हणजेच हा मेटा म्हणजे ह्यांचा प्लॅस्टिक सुद्धा चांगला आहे, ह्या मोबाईलचा नाही, त्या मोबाईल सांगतो. हा मोबाईल वेगळा आहे आणि वापरून बघितला ना, आणि कमी रेट मध्ये आहे हो. फक्त कोण देते सांगा मला 20,000च्या आत फोन? हा 20,000च्या आत मधला फोन आहे. हा फोन इतरांसाठी एवढा उपयुक्त ठरणार आहे जे ज्या मोठमोठ्या फोन मध्ये एवढे फीचर्स नव्हतात ते या फोन मध्ये दिलेले आहेत. आणखीन खूप काही जे न्यूज आलेले आहेत, न्यूज बद्दल आपण पण बघणार आहोत. त्याच्यामध्ये आता कुठली मोठी न्यूज आहे ती आपण आता बघूया. आता यामध्ये मगाशी काय सांगत होतो तुम्हाला मी की ह्याच्यामध्ये 8,256 पण आहे आणि 12,256 पण आहे. आता यामध्ये वेगळी व्हरायटी यांनी सांगितलेली आहे, ज्या पद्धतीने आपण बघतो इतर फोन मध्ये की बाबा यामध्ये आणखीन काय सांगितलंय. पासून वॉटरप्रूफ असल्यासारखाच फोन आहे सोडा हा. म्हणजे रक्षण करतो. जर तुम्हाला पाण्यात जर पडला असेल तुमचा किंवा पाणी फोनवर आलं असेल तरी त्या फोनला काही डॅमेज होणार नाही. कारण की तो स्मार्टफोन असा बनवलाय त्यांनी, चांगल्या पद्धतीचा बनवला. आणि यामध्ये तुम्हाला मी म्हटलं आता वेगवेगळ्या पद्धतीने जी रॅम आपण इनबिल्ड करू शकतो, म्हणजे 12+12 पण वाढवू पण शकतो. त्यानंतर इथे चार्जिंगचे वेगळा मोड आहे. आता तुम्हाला मगाशी सांगितलं गेम मध्ये. यामुळे हा स्मार्टफोन घेणं तुमच्यासाठी खूप महत्वाचं ठरणार आहे. आणि हा स्मार्टफोन एवढा चांगला बनवला आहे IQ ने. कारण Z10R याच्या आधी पण 2 मॉडेल येऊन गेले की याच्या आधी Z10 पण आला आणि झेड पण आलेला कुठला तर 8 का 9 आलेला होता. फीचर्स त्यांनी याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. म्हणजे जे काही उपयोग लागणार आहेत ग्राहकाला, जे काही म्हणजे आता आपण जो मोबाईल युजर आहोत आपल्याला जे काय पाहिजे आहे ते सर्व या मोबाईल मध्ये दिलेलं आहे त्यांनी. हा फोन तुमच्यासाठी उपयुक्त आहे आणि हा फोन घेण्यासाठी आजच लॉन्च झालेला आहे असं मला म्हणजे याची डिटेल आता बघितल्यानंतर समजलं आहे. आणि तुम्हाला हा फोन अमेझॉनवर 29 जुलै 2025 ला अमेझॉनवर सेल सुरू होणार आहे. लवकरात लवकर हा फोन तुम्ही पण घ्या. महत्वाची माहिती ठरली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो पण करा. असेच व्हिडिओ, हा पहिलाच व्हिडिओ आहे माझा मोबाईल रिव्ह्यू बद्दल. कसा वाटतोय नक्की मला कमेंट मध्ये पण सांगा. चला तर मग धन्यवाद.